हॅलो मित्रांनो, स्वागत आहे जी टी क्लासेसमध्ये. माझ्या काही मित्रांनी मला तीन चार क्वेश्चन सेंड केलेत. त्याचं आपण विश्लेषण करूया, एक्सप्लेन करूया ते सिम्पल ट्रिक्समध्ये. सर्वात अगोदर मी तुम्हाला जो चॅप्टर मागच्या वेळेस शिकवला होता तो होता सिम्पल इंटरेस्ट. तो एकदा बघितला नसेल तर बघून घ्या. आणि परत एकदा मी त्याचा एक फॉर्म्युला रिपीट करतो, कारण इथे एक क्वेश्चन मी रिपीट केलेला आहे. सिम्पल इंटरेस्ट, ठीक आहे. सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100, ठीक आहे. आता इथे समजून घेऊया आपल्याला काय काय देऊन आहे. एका व्यक्तीने आपल्या जवळील, हा जो झाला आपला 64 म्हणजे पी झाला, ठीक आहे. पी हा जो 7 आणि 1/2 देऊन आहे दर, म्हणजेच हा झाला आपला आर. आणि 1 वर्ष 3 महिने हा जो देऊन आहे 1 वर्ष प्लस 3 MONTH हा जो देऊन आहे हा आपला आहे टाईम, ठीक आहे. आपल्याला आता तीनही व्हॅल्यू माहीत आहेत. पी माहीत आहे, आर माहीत आहे, टी माहीत आहे. आणि आपल्याला इथं व्याज काढणं आहे, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट काढणं आहे. सर्वात अगोदर मी तुम्हाला एक सांगितलं होतं, जेव्हा टाईम जो आहे तो इयरमध्ये न असता मंथमध्ये देते, तेव्हा त्याला इयरमध्ये कन्वर्ट करावं लागते. म्हणजेच मंथच्या पार्टला 12ने भागणं असते. म्हणून याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊया अगोदर. 1 + 3/12 झालं. आता हे तुम्हाला सोडवणे येते. याचा म्हणजे सरळ सरळ तिरपा गुणाकार. 12 × 12, 12 + 3 म्हणजेच 15, 15/12, 15/12 ही झाली आपली टीची व्हॅल्यू सुरळीत आलेली, ठीक आहे. आणखी इथेच आपल्याला दर देऊन आहे. दराची व्हॅल्यू आपल्याला काढणं आहे. 7 1/2 हा आपल्याला रेट देऊन आहे, ठीक आहे. हा पर्सेंट, ठीक आहे. याची व्हॅल्यू काढणे म्हणजेच आता सिम्प्लिफाय तेच 7 × 2 + 1 म्हणजे 7 दुने 14 आणि 1 15, 15/2. तिथं तरी मी तुम्हाला इथं सुरळीत देऊन देतो. 7 × 2 + 1/2 म्हणजे 15/2. हे आहे पर्सेंटमध्ये. पर्सेंटचं चिन्ह हटवायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की 100ने भाग देतात. पण आता इथे ऑलरेडी 100 देऊन आहे, तोच 100 आहे. म्हणजेच पर्सेंट हटवून दिलेला हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला समजवण्यासाठी इथे मी व्हॅल्यू लिहून देतो आहे 15/200. इथे आपण चिन्ह हटवलेलं आहे, ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये 100 देऊन आहे, तो लिहायची गरज नाही त्यावेळेस, ठीक आहे. तरी मी लिहिलेला आहे. आता आपण ॲक्च्युअलमध्ये याचा आन्सर काढूया, ठीक आहे. आपल्याला पी देऊन आहे, आर देऊन आहे, टी देऊन आहे, ठीक आहे. सिम्पल इंटरेस्ट काढणं आहे. आता आपण सुरळीतपणे काढूया, ठीक आहे. आता इथं देऊन झालं. चला आता बरोबर लिहूया. पीची व्हॅल्यू देऊन आहे 64 गुणिला आता बघा आरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 15/2 गुणिला 2 गुणिला 100, ठीक आहे. इंटू माफ करा, इंटू, ठीक आहे. बरोबर इंटू. आता हे थोडंसं 100 मी चुकीच्या जागी लिहिलं आहे. चला आपण सुरळीत लिहू, ठीक आहे. पूर्ण चुकलं. चला परत 64 गुणिला 15/2 इंटू 100 इंटू टीची व्हॅल्यू देऊन आहे 15/12. आता आवाज सुरळीत येत असेल तरी मागचं जे काही समजलं नसेल ते मी तुम्हाला कवर करून देतो आता लगेचच्या लगेच. बघा आपल्याला पीची व्हॅल्यू देऊन आहे, आरची व्हॅल्यू देऊन आहे, टी म्हणजे 1 वर्ष + 3 महिने देऊन आहे. 1 वर्ष + 3 महिने, ह्या 3 महिन्याला आपण कन्वर्ट करायचं व इयरमध्ये 3/12, ठीक आहे. 1 वर्ष पूर्ण आहे म्हणून त्याला 1 वर्ष जसाल तसं लिहिलं. याचा तिरपा गुणाकार केला 15/12 आणलं टीची व्हॅल्यू, ठीक आहे.
त्याच्यानंतर आर आपण सिम्प्लिफाय करायचं. आर आपला 7 1/2% देऊन आहे. ठीक आहे. याला आपण कन्वर्ट करायचं 7 दुने 14 + 1 म्हणजेच 15/2%. पर्सेंट हटवायचा म्हणजे खाली 100 भागायचं म्हणजे 15/200. हाच पर्सेंट 100 इथं डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये लिहून आहे आपल्याजवळ, म्हणून आपण इथं डायरेक्ट 100 लिहिलं. ठीक आहे. 15/2 × 100 म्हणजे 15/200. टीची व्हॅल्यू आपण काढली 15/12. ठीक आहे. याला आता सिम्प्लिफाय करा सरळ सरळ. हे बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 कटले, हे 2 शून्य कटले. ठीक आहे. 3 चौक 12, 3 5 15. ठीक आहे. 4 दुने 8, 8 8 64. ठीक आहे. 8 वर आले. ठीक आहे. 15 8 20 800 गुणिला 5, 120 गुणिला 5 आलं. ठीक आहे. बघा याची व्हॅल्यू किती आली, 600 आली. हे आपला आन्सर आहे. असं सोडवायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन मी कव्हर करतो, 45 नंबर. ठीक आहे. याचे 2 मेथड आहेत. मी तुम्हाला आता अगोदर तुम्ही जे सोडवतात ती मेथड सांगतो, M1. ठीक आहे. एका वस्तूची किंमत 20% वाढवून 5% सूट दिली तर शेकडा नफा किती? मानू एका वस्तूची किंमत 100 रुपये आहे. ठीक आहे. अगोदर त्यानं 20% वाढवले म्हणजे 120/100 केला. ठीक आहे. अगोदर मग त्याने 5% सूट दिली म्हणजेच 95/100 करू. ठीक आहे. असं काढलं तरी आपलं 14% आन्सर येते. आता मी तुम्हाला एक आणखी मेथड सांगतो, जी आहे मेथड 2. इथं मेथड 2 लिहितो, M2. ठीक आहे. मेथड 2 सांगतो. ठीक आहे. M2. ठीक आहे. आता लिहूया. बघा, तोच क्वेश्चन सांगतो जो अगोदर वर लिहून आहे. 20% सूट. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक आणखी फॉर्म्युला देऊन देतो, A + B + AB/100. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याला रटून घ्या. जर नफा म्हटला तर तो व्हॅल्यू प्लसमध्ये आणि तोटा म्हणला तर ती व्हॅल्यू मायनसमध्ये, एवढं समजून घ्यायचं. आता नफा आपल्याला 20% दिला. हा सक्सेसिव्ह, जेव्हा सूट, नफा, तोटा सक्सेसिव्ह देतात म्हणजे क्रमिक देतात त्यावेळेस यूज केले जाणारा फॉर्म्युला आहे. लगेच त्याने 10% वाढवली, लगेच 5% कमी केली, या प्रकारे. ठीक आहे. आता आपल्याला 20%चा नफा झाला म्हणून 20 लिहितो, +20. ठीक आहे. 5% म्हणजे तोटा झाला, 5% तोटा लिहिलो. A + B. बघा, आता प्लस मायनस मायनस होतं आहे. ठीक आहे, म्हणून मायनस लिहिलो. आता AB आहे 20 गुणिला 5/100. ठीक आहे. याला सोडवलं तुम्ही. बघा, 20 - 5 गेले, 15 उरले. हे का 20 × 5 = 100 आणि 100. ठीक आहे. 20 × 5 20 मधून 5 गेले, 15 राहिले. ठीक आहे. मायनस 20 × 5 = 100, वरही 100 आहे, खाली 100 आहे म्हणजे 1 उरला. बरोबर, 1 उरला. 15 - 1 म्हणजे 14% आलं. हे 14 प्रॉफिटमध्ये प्लसमध्ये आहे म्हणून हा आपला प्लसमधला आले व्हॅल्यू. प्लस नफा झाला, 14% नफा झाला. बरोबर, हा वाला. अशा प्रकारे. आता त्याच खाली एक आणखी क्वेश्चन देऊन आहे. रामरावांनी 10% तोटा सहन करून एक फ्रीज
9,090ला खरीदला, म्हणजे विकत घेतला. हे झाली सेलिंग प्राईस. ठीक आहे. तेही तोट्याने, 10% तोट्याने. आता तुम्हाला मी एक सिंपल ट्रिक सांगतो त्याची पण. ठीक आहे. हां, इथं लिहितो मी. ठीक आहे. सिंपल ट्रिक अशी की जर नफा म्हटलं तर आता इथं जी व्हॅल्यू देऊन आहे 10%, त्यालाच घेतोय मी. ठीक आहे. 10% जो नफा लिहून आहे त्यालाच घेतो आणि त्याला आपण सॉल्व करू. ठीक आहे. हं. 10% नफा असं जेव्हा म्हटला त्याने, तेव्हा काय 10%ची व्हॅल्यू काय 1/10. बरोबर. हा जो वरचा आहे 1, त्यात तो खालच्या 10मध्ये ॲड करायचा, म्हणजे नफ्याची व्हॅल्यू येईल. म्हणजे इथं 11/10ची व्हॅल्यू. पण आपल्याला इथं तोट्याची 10% तोट्याची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे. 10% तोटा म्हणजेच 1/10 आहे. हा 10मधून 1 मायनस करायचा, म्हणजे आपल्या तोट्याची व्हॅल्यू निघेल 9/10. ही सोप्यातली सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आता क्वेश्चनकडे वळतो मी. त्यांनी आपल्याला म्हटलं 10% तोटा सहन करून एक फ्रीज विकत घेतला. ठीक आहे. ही जी आहे आपली सेलिंग कॉस्ट प्राईज आहे आणि ही आहे सेलिंग प्राईज. म्हणून 9ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिली किती? 9,090. ठीक आहे. 9ची व्हॅल्यू दिली. ठीक आहे. तर तुम्हाला 10ची व्हॅल्यू काढणं आहे सरळ सरळ. ठीक आहे. x बरोबर 10. इथे तुम्ही आता सिम्प्लिफाय करून ची व्हॅल्यू काढा. हे तिरपा गुणाकार केला तर 9,090 गुणिला 10 बरोबर भागेला 9. ठीक आहे. मी तुम्हाला थोडंसं सुटसुटीत लिहून देतो. ही व्हॅल्यू आपण खाली लिहू. ठीक आहे. 9,090 म्हणजेच 9. ठीक आहे. तर x म्हणजे किती हे दिलं. ठीक आहे. आता आपल्याला ची व्हॅल्यू काढणं आहे. x इक्वल टू 9090 इंटू 10 भागेला ठीक आहे. आता याची व्हॅल्यू येते किती येते व्हॅल्यू? 10100. ठीक आहे. असं या प्रकारे सॉल्व करणार. पुढचा एक क्वेश्चन घेऊया 47 नंबरचा. ठीक आहे. बघा इथं आता क्वेश्चन वाचून समजून घ्या. एक कंपनी एक वस्तू 50 रुपयांना बनवली. ती एका व्यापाराला 60 रुपयांना विकली. व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला 75 रुपयाला विकली. नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 100 रुपयांना विकली. तर कंपनीच्या नफ्याची टक्केवारी शोधा. फक्त त्याने आपल्याला कंपनीच्या टक्क्याची नफेवारी शोधायला सांगितली. कंपनी कुठे लिहून आहे? एक कंपनी. बस. एक कंपनी 50 रुपयाला बनवली, ती एका व्यापाराला 60 रुपयांना विकली. हा आपला क्वेश्चन इथपर्यंतच आहे. हे जे काय देत आहे ते तुम्हाला फिरवण्यासाठी, टाईम वेस्ट करण्यासाठी दिले जातं. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला फक्त 50 रुपयाची वस्तू होती, 60ला विकली, एवढंच समजून घ्यायचं, म्हणजे 10 रुपयाचा नफा झाला. हे तोंडी सोडवण्यासारखी गोष्ट आहे. 10 रुपयाचा नफा कशावर झाला? 50 रुपयावर झाला. म्हणून डायरेक्ट मी 10 लिहितो, 50 लिहितो
आणि 100 लिहितो. ठीक आहे. 50 भागिले 2 म्हणजेच 20%चा आपल्याला म्हणजे कंपनीला 20%चा नफा झाला. ठीक आहे. हे तोंडी सोडवण्यासारखी गोष्ट आहे. जसं तुम्हाला आता 100 मार्काचा पेपर आहे, 70 मार्क पडले, टक्केवारी काढण्यासाठी आपण 70 भागिले 100 करतो, गुणिले 100 करतो, अशा प्रकारे. ठीक आहे. आता एक आणखी क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. एक मोटरसायकल 18च्या किमतीस विकली तेव्हा त्याला 12.5 नफा झाला. बघा 12.5 म्हणजे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं किती होते, 1/8. ठीक आहे. नफा झाला म्हणून नफा झाला म्हणून ह्याची 8मध्ये 1 मिळून द्यायचं. 8 प्लस 1 म्हणजे 9/8. जर इथं तोटा झाला असता तर आपण 1 मायनस केला असता, पण इथं आपल्याला प्रॉफिट म्हटलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला पी देऊन आहे, पी माहीत आहे, आर माहिती आहे आणि ठीक आहे एवढ्या गोष्टी माहिती आहे. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. ही आपल्याला सेलिंग किंमत दिलेली आहे. 18,000 म्हणजे ही विक्री किंमत देऊन आहे. ठीक आहे. विक्री किंमत आपण कशाने दर्शवली, 9ने. तर आपल्याला खरेदी किंमत काढणे आहे. म्हणजे ज्याला मी असं लिहितो 9, 18, तर 8 म्हणजे किती झालं. याला आता सोडवणं. x = ला एक्स्ट्रा सोडून द्यायचं. ठीक आहे. 18,000 गुणिले 8 भागिले 9. 9 दुने 18, 8 दुने 16. ची व्हॅल्यू आली 16,000. ठीक आहे. अशा प्रकारे ह्याही आता या क्वेश्चनमध्ये काही समजून नाही आलं तर मला DM करा. माझा टेलिग्राम चॅनल आहे GT क्लासेसमधून, त्याला फॉलो करा. ठीक आहे. टेलिग्रामची मी लिंक खाली देऊन देईल. ठीक आहे. तुम्हाला मी त्याचा थंबनेलही दाखवू शकतो. ठीक आहे. मी बॅक जातो आणि थंबनेल दाखवतो. ठीक आहे. त्याला अगोदर मी सेव्ह करतो. मी टेलिग्राम चॅनलला शेअर करून देतो डायरेक्ट, ज्याने तुम्हाला सोपं जाईल. हे GT क्लासेस. ठीक आहे. चॅनलचा थंबनेल सध्या हे ठेवलेला आहे. याच्यावर तुम्हाला नवीन अपडेट्स भेटत राहतील. चला, धन्यवाद. फॉलो करा, सबस्क्राईब करा GT क्लासेस.